सोने चांदीच्या बाबतीत एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। आता ज्या लोकांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे एखादा सणापेक्षा कमी नाहीये। कारण आज पहाटे बाजार उघडतात सोने चांदीच्या दरात जी घसरण झाली आहे ती पाहून सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य येत आहे। गेल्या 4 दिवसांपासून सोने चांदीत घसरण होत होती, पण आज 5व्या दिवशी जेवढी घसरण झाली आहे तिचा विचार कोणी स्वप्नात देखील केला नव्हता। कारण ही इतकी मोठी घसरण आहे की जी गेल्या 25 वर्षात एका दिवसात कधी झाली नव्हती। सोने चांदीचे भाव वाढले म्हणून नाराज झालेल्या लोकांसाठी सरकार ही एक गोल्डन ऑफर घेऊन आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत होते, पण आज सोने चांदीचे दर थेट जमिनीवर आले आहेत। सोने चांदीच्या बाजारात एक उत्साहाचं वातावरण आहे। काही दिवसापूर्वी लोक म्हणत होते की सोनं 2 लाखाच्या पलीकडे जाणार, यामुळे काही गोरगरीब जनतेने सोनं खरेदी करण्यासाठी पाठ फिरवली होती। पण आज चित्र पूर्णतः बदललेलं आहे। बाजारपेठेमध्ये अचानक सोने खरेदी करण्यासाठी लोकांची तुफान गर्दी झालेली आहे। एका तासातच सगळीकडे सोनाराच्या दुकानात जाम झालेले आहेत। नाशिकमध्ये, पुणे, धुळे, जळगाव, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी सराफा बाजारामध्ये गर्दी होत आहे, कारण किमतीतच इतकी भयानक घसरण झालेली आहे। जर आपण किमतीवर नजर टाकायला गेलं तर 29 जानेवारीला 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,82,000 रुपये होता, पण त्यानंतर मार्केटमध्ये खरी घसरण सुरू झाली। 30 जानेवारीला सोन्यामध्ये थोडीशी घसरण झाली, तेव्हा लोकांना वाटलं होतं की बस आता सोन्याचा भाव कमी नाही होणार। त्यानंतर पुन्हा कमी होत गेलं, 2-2, 5-5 हजार रुपयांनी सोनं कमी होत गेलं। पण आता इतक्या रुपयांनी सोनं कमी झालंय की त्याचा विचार सोनारांनी देखील सुद्धा केला नव्हता। कारण की गेल्या 24 तासात असे काही घडामोडी घडल्या आहेत की ज्यामुळे पहाटे सोन्याचे नवे दर जाहीर करण्यात आले। चांदीबद्दल तर बोलणं खूपच वाईट आहे, कारण चांदी 4 लाखाचा टप्पा पार करून तिने सगळ्यांना घाम फोडला होता। चांदीच्या दरात देखील गेल्या 4 दिवसात 1.5 लाख रुपयाची प्रचंड घसरण झाली आहे। पण आज जे घडलं ते पाहून सोनं चांदीच्या बाबतीत कधीच घडलं नव्हतं। प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर घसरण सगळ्याच लोकांसाठी मोठी सुवर्ण संधी आहे। मोठी ऑफर आज घेऊन आलेली आहेत, कारण आजचा दिवस हा मोठ्या उत्साहापेक्षा कमी नाहीये। आता ज्यांच्या घरात लग्न आहे किंवा ज्यांना सोन्यात गुंतवणूक करायची आहे अशा लोकांसाठी आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। जो महागाईचा डोंगर गोरगरीब जनतेला सोनं खरेदी करण्यापासून रोखत होता तो अक्षरशः तुटून पडला आहे। आजचा भाव काय आहे? आता लोक असं का म्हणतायत की सोनं 1 लाखापेक्षा कम होतं की काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जो भाव चालू आहे त्या भावात खरेदी करायचं का नाही? लगेच सोनाराच्या दुकानात जायचं काय? आजचे ताजे भाव काय आहेत? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे। हा व्हिडिओ जर तुम्ही 2 मिनिटं जरी लक्षपूर्वक बघितलं तर तुमचा सोन्याच्या खरेदीमध्ये नक्कीच फायदा होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेमकं तुम्ही काय करायचं आहे। पहा, काही लोकांनी परवा जेव्हा घसरण व्हायला सुरुवात झाली होती तेव्हा त्यांनी काही खरेदी केलं। काही लोकांनी काल दर कमी झाल्यामुळे खरेदी केलं। काही आज खरेदी करायला जातील। पण हा सोनं उतरत आहे, पण आता ते कधीपर्यंत उतरत राहणार आहे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते की गेल्या 72 तासात सोनं 4 वेळा खाली आलेलं आहे। पण अशा स्थितीत तुम्ही सोनं घ्यायचं की थांबायचं? 2-3 दिवसांपूर्वी दर कमी झाले, काही लोकांनी खरेदी केलं, मग काल पुन्हा दर उतरले, ते लोक नाराज झाले। काही लोकांनी 3-4 दिवसांपूर्वी सोनं घेतलं होतं ते लोक सुद्धा नाराज झाले। मग आता तुम्ही घाई करायची का? तर नाही, तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं। मग तुम्ही जर योग्य वेळ निवडली तर तुमचा फायदा होऊ शकतो। कारण की पहा, ज्यांनी गडबडीत वाढीव भावात सोनं खरेदी केलं ते आता चिंतेत पडलेले आहेत। मग तुम्ही नेमकं किती दिवस वाट पाहिजे? घसरण सुरू झालेली आहे, घसरण आणखी किती काळ टिकेल? सरकारने बजेटमध्ये सोन्याबद्दल नेमका कोणता नवीन नियम लागू केला आहे? केंद्र सरकारने अर्थसंकल्पात अशी कोणती विशेष तरतूद केली आहे की ज्यामुळे बाजारपेठेत इतका मोठा धमाका झाला? ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे। सर्वात आधी आजचे ताजे दर काय आहेत ते जाणून घ्या, पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदी कधी करायची हे नीट समजून घ्या। खरेदीची योग्य वेळ निवडणे हीच खरी हुशारी आहे, कारण आम्ही तज्ज्ञांशी चर्चा करून तुमच्यासाठी ही गुप्त माहिती मिळवली आहे। आजचा जो भाव आहे उद्या किती असेल, परवा त्यात किती घट होईल आणि भविष्यात ते वाढणार की कमी होणार याची सर्व सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत। लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त आजचा भाव पाहून व्हिडिओ बंद केला तर तुमचे 100% नुकसान होऊ शकते। त्यामुळे आपल्याला आयुष्यातील केवळ 5 मिनिटे या माहितीसाठी नक्की द्या। 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आनंद होईल, कारण किमतीत तशा खाली गेलेल्या आहेत। कालपर्यंत जागतिक बाजारात जी चांदी 4 लाख रुपये प्रति किलोवर होती ती आज मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली आहे। आजचा चांदीचा जर भाव आपण बघायला गेलं तर तो आहे 278 रुपये प्रति ग्रॅम।
आता आज चांदीचा दर 29 जानेवारीला 400 रुपये प्रति ग्रॅमच्या आसपास होता. त्यानंतर तो झाला 350 रुपये, त्यानंतर तो झाला 290 रुपये, त्यानंतर 268 रुपये झाला, त्यानंतर आज झाला आहे 278 रुपये. थोडीशी वाढ यामध्ये झालेली जरी दिसत असली तरी हा मुद्दा लक्षात घ्या की 400 रुपयेपासून आज जर एखाद्याने घ्यायला विचार केला तर 278 रुपये हीच घसरण झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोन्याचा आहे. आता सोनं किती रुपये झालेलं आहे? काय सोन्याच्या भावामध्ये फरक पडला आहे? सोनं 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे काय रेट विकत चालू आहे? या अतिशय मुद्द्याच्या महत्त्वाला आपण सुरुवात करत आहोत. नेमका आता सोनं तुम्ही घ्यायचं की थांबायचं, सध्याचा भाव योग्य आहे की अयोग्य, हे देखील तुम्हाला येणाऱ्या 2 मिनिटात सांगणार आहे. आता सोन्याचा जर 18 कॅरेटचा आजचा जर भाव बघितला तर 1,18,190 रुपये आहे. आता हा प्रति तोल्याचा भाव आहे. 1 ग्रॅमचा जर हिशोब केला तर 18,119 रुपये आहे. हे आज 18 कॅरेट सोन्याचं रेट आहे. आता साधारणपणे या दरामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून घसरण होत होती, पण काल आणि आजमध्ये यामध्ये थोडीशी वाढ होताना पाहायला मिळत आहे. आता जवळपास सोनं 25 ते 30 हजार रुपयाने घसरत होतं, पण आजपासून सोन्याचे 3 ते 4 हजार रुपयाची पुन्हा त्यामध्ये वाढ होताना दिसून आलेली आहे. म्हणजे जी घसरण आली होती ती घसरण कव्हर करण्यामागे दिसून येत आहे. त्यानंतर 22 कॅरेट जर आपण बघायला गेलं तर 1,40,300 रुपये 22 कॅरेटचा भाव आहे. आता हेच 22 कॅरेट 1,33,000 रुपयेवर कालपर्यंत येऊन पोहोचलं होतं. तर आज जवळपास 7,000ने पुन्हा एकदा ते सोनं वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे. अर्थात हे सोनं जवळपास 30,000 रुपयांनी कमी झालं होतं, पण आता वाढ मात्र 7,000 रुपयाची झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा हिशोब जर केला गेला तर 1,54,000 रुपये आजचा भाव आहे. आता हेच सोनं 1,80,000 रुपयापर्यंत जाऊन पोचलं होतं. आता 1,80,000च्या जवळपास ते 45,000 रुपयाचा यामध्ये फरक दिसून येत आहे. पुन्हा एकदा सोनं 8 ते 9,000 रुपयाने 24 कॅरेट वाढलं आहे. आता सोनं वाढायला सुरुवात झालेली आहे. आता ज्या लोकांनी काल खरेदी केलं होतं ते लोक कदाचित खुश असतील, आणि ज्यांना आज खरेदी करायचं आहे ते विचार करत असतील ते उद्या कमी होईल की जास्त होईल याचा विचार करीत असतील. यावर तुमचं मत काय आहे? पुढे किमती वाढतील का कमी होतील हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. सोन्याचा भाव हे कमी जास्त होत आहे कारण ते शेअर मार्केटच्या भरोश्यावर चालत आहे. सोने आणि चांदीचे भाव हे कमी जास्त होतच असतात. आता कालचपर्यंत 40,000 रुपयाची कमी झालेली आपल्याला बघायला मिळाली, पण आता भविष्यामध्ये कमी होईल का हे एक पाहण्याचे महत्त्वाचे मुद्दा ठरणार आहे. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.